श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 11 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्या आरोग्य, नातेसंबंध आणि दैनंदिन कामांवर कसा प्रभाव टाकणार आहे? काही राशींना अचानक धनलाभाचा योग आहे का? तर काही राशींना थोडे सावध राहण्याची गरज आहे का? आज ग्रह नक्षत्रांची स्थिती तुमच्या आयुष्यात कोणते नवीन संकेत देत आहे? तुमच्या नोकरी व्यवसायात प्रगतीची नवी संधी मिळणार का? आर्थिक बाबतीत काही चांगली बातमी मिळेल का? कुटुंबात आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील की काही गोष्टी संयमाने हाताळाव्या लागतील? प्रेमसंबंध आणि मैत्रीत आज गोडवा वाढेल का? आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी काही ना काही नवीन संदेश घेऊन आलेला आहे. काहींना प्रगतीची संधी मिळेल तर काहींना संयम आणि समजूतदारपणाने वागण्याची गरज भासेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, आज मित्र मैत्रिणींच्या सहवासामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टीत वेळ छान जाईल. कामाच्या ठिकाणी मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. काही नवीन लोकांशी तुमचा परिचय होऊ शकतो आणि भविष्यात ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. मात्र कधी कधी उगाच चिडचिड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नोकरी किंवा व्यवसायात कामे अपेक्षेप्रमाणे सुरळीत पूर्ण होतील. वरिष्ठांकडूनही सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या वाढल्यामुळे थोडा ताण जाणवू शकतो. कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. वृषभ, आज घरातील वातावरण आनंदी आणि खेळकर राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत हसत खेळत वेळ घालवाल. तुमच्यातील काही सुप्त गुण आज इतरांच्या नजरेस पडतील, त्यामुळे तुमची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने एखादा छोटा प्रवास घडू शकतो. हा प्रवास तुम्हाला नवीन अनुभव देईल. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. अनेकांना तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा होईल. मात्र अतिकामामुळे शरीरावर ताण येऊ शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. काही नवीन योजना मनात येतील. कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. मिथुन, आज तुम्हाला एखादे चांगले पुस्तक किंवा साहित्य वाचायला मिळेल. त्यातून तुम्हाला नवीन विचारांची प्रेरणा मिळेल. घर सजवण्याची किंवा काही बदल करण्याची इच्छा होऊ शकते. कामाच्या ठिकाणी मात्र थोडी अस्थिरता जाणवू शकते, त्यामुळे कामात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील वातावरण मात्र समाधानकारक राहील. काही लोक तुमच्याबद्दल चुकीचा समज करून घेऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. आध्यात्मिक विषयांकडे तुमचा कल वाढेल. ध्यान, प्रार्थना किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होईल. काम करताना एकाग्रता राखणे खूप महत्त्वाचे आहे. नवीन कल्पना मनात येतील, त्या योग्य पद्धतीने वापरल्यास भविष्यात फायदा होईल. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणेही गरजेचे आहे. कर्क, आज भावंडांबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यांच्यासोबत गप्पा मारताना आनंद वाटेल. मात्र बोलताना दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी लक्षात ठेवा. चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा होऊ शकते. नवीन विषय जाणून घेण्याची उत्सुकता वाढेल. एखादा छोटा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. या प्रवासामुळे मन प्रसन्न होईल. तुमची संवेदनशील वृत्ती आज अधिक स्पष्ट दिसून येईल. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढेल. आवडता छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल, त्यामुळे मनाला समाधान मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. दिवसाचा शेवट आनंददायी वातावरणात होईल. सिंह, आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात घालवाल. घरातील वातावरण प्रेमळ आणि शांत राहील. एखादा नवीन मित्र तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. तरुण वर्गाशी तुमची मैत्री वाढेल. त्यांच्यासोबत काही नवीन योजना आखाल. घरासाठी एखादी उपयुक्त वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. काही बाबतीत तडजोड करावी लागेल, मात्र त्यातूनच नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा सुधारेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत थोडी प्रगती दिसून येईल. आत्मविश्वास वाढेल. दिवस सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. कन्या, आज कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नातून फायदा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा आदर राखणे गरजेचे आहे. त्यांना नाराज होईल असे वागणे टाळा. आजचा दिवस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालवण्याचा प्रयत्न कराल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कामातून मान सन्मान मिळेल. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल. आरोग्याच्या दृष्टीने पोटाची विशेष काळजी घ्यावी. अयोग्य आहार टाळणे गरजेचे आहे. पारंपरिक कामातून चांगला लाभ मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. काही जुन्या कामांना आज पूर्णविराम मिळू शकतो. दिवस शांत आणि समाधानकारक राहील. तूळ, आज मुलांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या शिक्षण किंवा आरोग्याबद्दल काळजी घ्यावी लागेल.
जोडीदाराचे मत मान्य करणे कधीकधी आवश्यक ठरेल. त्यामुळे घरातील वातावरण शांत राहील. थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे शरीराला विश्रांती देणे गरजेचे आहे. मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा. अचानक एखादा धनलाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आनंद वाढेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. अति चिंता करणे टाळा. दिवस संयमाने हाताळल्यास चांगले परिणाम दिसतील. वृश्चिक, आज तुमचा सौंदर्य दृष्टिकोन अधिक स्पष्ट दिसेल. आसपासच्या गोष्टी सुंदर बनवण्याचा प्रयत्न कराल. तुमची जबाबदारी नीट पार पाडण्याची तयारी राहील. त्यामुळे कामात यश मिळेल. घरातील शांतता टिकवणे महत्त्वाचे आहे. काही जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे मत आज अधिक प्रभावी ठरेल. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. काही प्रश्न तडजोडीने सोडवावे लागतील. जास्त विचार करत बसल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मित्रांकडून चांगला सल्ला मिळेल. दिवस शेवटी समाधान देणारा ठरेल. धनु, आज मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. प्रवास करताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी उत्साह वाढेल. नवीन कामे करण्याची प्रेरणा मिळेल. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. घरातील काही प्रश्न शांतपणे हाताळावे लागतील. संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील सदस्य तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. दिवस सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. संध्याकाळी थोडा आराम केल्यास मन शांत राहील. मकर, आज अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पैसे योग्य ठिकाणी वापरण्याचा विचार करा. भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. बोलताना विचारपूर्वक शब्द वापरणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची साथ मिळेल. त्यामुळे कामे लवकर पूर्ण होतील. जुन्या आठवणी किंवा गोष्टींमध्ये जास्त अडकून राहू नका. पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्यात अधिकार दिसून येईल. त्यामुळे लोक तुमचे ऐकतील. कुटुंबातील वातावरण शांत राहील. दिवस प्रगतीची दिशा दाखवेल. कुंभ, आज मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. उगाच राग किंवा त्रागा टाळा. दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास काही नवीन अनुभव देईल. कार्यालयीन कामे मात्र थोडी अडकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवणे गरजेचे आहे. घरात तुम्ही अधिकाराने वागाल. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या भावना समजून घ्या. मोठा निर्णय घेताना घाई करू नका. विचारपूर्वक पाऊल उचला. जास्त भावनेत वाहून जाणे टाळा. मित्रांकडून मदत मिळू शकते. दिवस शेवटी शांततेत संपेल. दिवसाच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. मीन, आज बाहेरील गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालू नका. स्वतःच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. जवळचे नातेवाईक भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. सामाजिक जाणीव वाढेल आणि समाजासाठी काही करण्याची प्रेरणा मिळेल. स्वतःच्या अधिकाराचा योग्य वापर करा. खर्चाचे प्रमाण मात्र वाढू शकते. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. घरातील ताण-तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. संवादातून अनेक समस्या सुटू शकतात. दिवस शेवटी समाधान देणारा ठरेल. आर्थिक बाबतीत थोडे संयम बाळगा. एखादी छोटी संधी मोठ्या यशात बदलू शकते. तुमचा दिवस आनंदी आणि सकारात्मक जावो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.